शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी प्रकरणातील संशयित आरोपी पोलिसांच्या तावडीतून फरार। संशयित आरोपी अविनाश रमण धोडी पोलिसांच्या तावडीतून फरार। ठाणे जिल्ह्यातील वांगणी ग्रामपंचायतीत सरपंचांवर भ्रष्टाचाराचा आरोप। ग्रामपंचायतीच्या 3 सदस्यांचं आमरण उपोषण, कचऱ्याची ट्रॉली, आरोग्य, घरपट्टी यात भ्रष्टाचाराचा आरोप। सरपंचांना पदमुक्त करण्याची उपोषणकर्त्यांची मागणी। वांगणी ग्रामपंचायतीत साहित्य खरेदीत घोटाळा झाल्याचा काही सदस्यांचा आरोप। माझ्यावरील आरोप खोटे आणि बिनबुडाचे, मानसिक त्रास देऊन बाजूला करण्यासाठी षडयंत्र। वांगणीच्या सरपंच वनिता आढावांकडून भूमिका स्पष्ट। नांदेडमध्ये शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम। मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी परत पाठवलं। विरोध वाढत असल्यानं मोजणी न करताच अधिकारी परतले। अमृतसरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा विटंबना घटनेचे मनमाडमध्ये पडसाद। आरपीआयनं मोर्चा काढून घटनेचा निषेध नोंदवला। दोषींवर कठोर कारवाई करण्याची आंदोलकांची मागणी। नाशिकच्या दिंडोरीच्या वणी चारोसे गावात भीषण पाणीटंचाई। पंचायत समिती कार्यालयावर महिलांचा हंडा मोर्चा। गावाला नियमित पाणी पुरवठा करण्याची महिलांची मागणी। नागपुरात भुयारी रेल्वे मार्गाचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण।